अब आज मी इथे उमेदचं काय बोलू संदीपला बोलू ना. ये ना उमेश बसतो बाहेर बसून मी करतो बघ थांबा तुम्ही बोलले पेपर करतो थांब ना जरा मी करतो सह्या करतात ना बसा थांब मी करतो पत्रकार शूटिंग केलं तुम्ही बसा या. काय प्रतिक्रिया आहे? नाही मी आताच मानपाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता की आपल्याला जी भांडणं झालेली आहेत त्यांची भांडणं झालेली आहेत मग त्याच्यावर जो कोणी दोषी असेल मग तो कुठलाही व्यक्ती असू दे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आपली स्वतःची माझी मागणी आहे. जो कोणी दोषी पण पोलिसांनी याची विचारपूस करून चौकशी करून सखोल चौकशी करून त्याच्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. सत्तावीस गावातील पाणी टंचाईबाबत आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. अमृत योजनेसंदर्भात या कल्याण ग्रामीण 144 मतदारसंघात मी 6 महिन्यापासून ते 8 महिन्यापासून बघत आलेलं आहे की पाण्याची इथे तीव्र असा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. प्रचाराला सगळीकडे फिरत असताना नागरिकांच्या अनेक पाण्याच्या विषयी तक्रारी आलेल्या होत्या. मग आपल्याला नागरिकांनी दिलेला प्रचंड मोठा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाचं आपण त्यांचं कामं केली पाहिजे म्हणून मी या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे या कल्याण ग्रामीणचा पहिला पाण्याचा प्रश्न मांडला. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही पत्रव्यवहार केला की बाबा हा कल्याण ग्रामीणचा जो 27 गावं असतील, नवी मुंबईमध्ये 14 गावं असतील, ठाणे महानगरपालिकेचा दिवा शहर असेल, इकडे पाण्याच्या मुळे लोक नागरिक सैरभैर झालेले आहेत आणि मग त्यांचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. आज आम्हाला शासनाच्या माध्यमातून 105 MLD पाणी मंजूर आहे पण त्याच्यातला 50 ते 55 MLD पाणी आम्हाला शासन देत आहे. जर अजूनही त्याच्यात 30 MLD पाणी वाढवलं तर थोड्या प्रमाणात नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला जाईल. आणि जी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून 27 गावांना की बाबा 95 MLD पाणी अजून वाढीव द्यावा शासनाने तोही प्रश्न उपस्थित केला. मग जेणेकरून कायमचा पाण्याचा प्रश्न ह्या एरियातला निघून जाईल, निकालीत निघेल या अनुषंगाने हा विधानसभेत आपण प्रश्न मांडला.